आधीची प्रेग्नन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्या दरवेळेचा त्यांचा त्रास बाळासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. पण डॉक्टर, आम्हाला जेवढं जमेल तेवढा आम्ही तिला विश्रांती द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेला ते शक्यच होतं असं नाही ना. बरोबर आहे. आई काय आणि डॉक्टर काय? रिलॅक्स रिलॅक्स मिस्टर मुधोळकर. त्या बऱ्या आहेत, आत आराम करताय. मी आत्ताच त्यांना पुन्हा चेक करून आली. नाही पण झालंय काय तिला? मिसेस मुधोळकरांच्या अचानक पोटात दुखायला लागलं. शालिनी ताईंनी मला फोन केला म्हणून आम्ही त्यांना सरळ ऍडमिटच करून घेतलं. डोंट वरी मिस्टर मुधोळकर, ह्या लेबर पेन नाहीयेत. नाही पण मग ती आता कुठे आहे? म्हणजे आयसीयू? त्यांना आत्ताच वॉर्ड मध्ये शिफ्ट केलंय. तुम्ही त्यांना भेटू शकता, पण एकच जण. आई मी थांबतो इथे मंजिरी सोबत. तू घरी गेलीस तरी चालेल, ड्रायव्हर आहे खाली. आण. अहो तुम्ही मंजिरी अगं उठू नकोस. तुम्ही रागावलात ना माझ्यावर. मी खरंच दगदग केली नाही, म्हणजे दगदग केली नाही, धावपळ केली नाही, पण अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलं मला. मंजिरी अगं मी का रागवे? मी अजिबात नाही रागवले. फक्त आता तू बोलू नकोस, आराम कर. मला एक सांगायचं होतं तुम्हाला. काय? मला काही झालं ना तरी चालेल, पण आपल्या बाळाला काहीच होता कामा नाही. काही होणार नाही ना? तू गप्प बसा. अजिबात बडबड नाही करायची. म्हणजे तुलाही काही होणार नाही आणि आपल्या बाळालाही काही होणार नाही, कळलं? शांतपणे पडून राहतो आता. मी बाहेर आहे. तुम्ही? त्या मंजिरी वहिनींना भेटायला आल्यात. मी सांगितलं त्यांना की तुम्ही आतमध्ये जाल, म्हणून मग त्या बाहेर थांबल्या होत्या. कशा होता मंजिरी ताई? शी इज फाईन ना. हो, गुड. ऍक्च्युली तुम्हाला फोन आला आणि तुम्ही ऑफिसमधनं अचानक निघूनच गेलात. मला काही कळलं नाही एकदम काय झालं ते. मग तुमच्या घरी फोन केला तेव्हा कळलं की मंजिरी ताईंना ऍडमिट केले. सो डिरेक्टली इथेच निघून आले. असं घाईघाईने याची खरंच गरज नाही. तुम्हाला माझं इथे येणं आवडलं नाहीये का? तसं नाही म्हटलं मी. माझं म्हणणं एवढंच आहे की तुमची महत्वाची कामं टाकून तुम्ही इथे. मला कसलं आलंय काम? माझ्याकडे फक्त भरपूर वेळ आहे आणि भरपूर पैसा आहे. काम नाहीये. दादा, मी थांबू की निघू आता? मग नाही तू निघ. तुला कदाचित रात्री थांबावं लागेल मंजिरी बरोबर. हो चालेल, येते. बाय. बाय. काय पाठलाग करत असता का माझा? काय देखना ताई, फोन केला तर फोन उचलत नाही. बोलायचं म्हटलं तर बोलायचं कसं? कधी फोन केला होता तुम्ही? आता नाही, मागच्या वेळेला फोन केला होता ना. तर मागच्या वेळेचा अजून धरून बसणार आहात का? नाही, मालकांच्या लक्षात आहे. बरं ते जाऊ दे. ही हॉस्पिटलची वारी कशा पाहिजे? मंजिरी वहिनींना ऍडमिट केलं.
आता पोरगी झालं की काय? काय पोरगा झाला की पोरगी? मला कशाला हव्यात नसत्या उचापती? सांगताय का मालकांना सांगू? त्यांची भीती घालू नका मला. डिलिव्हरीसाठी नाही आणलंय त्यांना, बरं नव्हतं म्हणून घेऊन आलो होतो. तर हे सगळं लगेच दादांना जाऊन सांगू नका. हो, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका. सगळी बातमी मालकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याचेच पैसे तुम्हाला आणि मला बी मिळतात. तेव्हा आता निघा. संकेत, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्या पुढे जेव्हा केव्हा भेटाल तेव्हा फक्त जरा नीट बोला माझ्याशी. मग प्रियाबाई गेम खेळताय वाटतं. तू काय म्हणतेस ते सांग. भेटून आलीस की नाही जाऊबाईंना? मी आले जाऊन जाऊबाईंकडे. पण तू कधी जाणार आहेस तुझ्या पहिल्या सवतीला भेटायला? पहिली सवत काय? 4-5 लग्न केलेत की काय सत्यजितनी? नाही, अजून केली नाही आहेत, पण तशी शक्यता नाकारता येत नाही. येताना बहुतेक डोक्यावर पडली आहेस नेत्रा. नाही, अजून तरी मी डोक्यावर पडली नाहीये, पण लवकरच तुझ्यावर डोकं आपटायची वेळ येणार. तू खेळत बस इथे गेम्स. तिकडे सत्यजित दादांनी आधारासाठी दुसरा खांदा शोधला. काय बोलतेस तू? का गेम ओव्हर झाला? आज गेला अंगातून? सांगशील? अनघा राजे नावाचे आयटम आठवते का? अनघा राजे? मिस्टर सत्यजित मुधोळकर इथेच राहतात का? इथेच. मी अनघा राजे. बुकेवाली. येस, बुकेवाली. ती आता सत्यजित दादांबरोबर हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आता तुला वेगळं सांगायची गरज नाही, पण बायको बेडवर आडवी पडलीये. बरोबर त्या अनघा राजेसारखी सुंदर बाई आहे. सत्यजित दादा तरी काय करणार ना? नेत्रा, आता उठा, आळस झटका आणि निघा. तू हे खरं सांगतेस ना? खोटं बोलून मला काय फायदा आहे प्रिया? मैत्रीण म्हणून, कर्तव्य म्हणून मी तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता एवढं सगळं कळून सुद्धा तू काहीच केलं नाहीस, तर मग मे गॉड ब्लेस यू. चालू कशाला आला तुम्ही इथे? अगं चिडू नका ग. मी विचारायला आलोय. थोरल्या सुनबाई आजारी आहेत म्हणे. काय झालंय ग तिला? हॉस्पिटलला जाऊ का मी? नाही म्हणजे कुणीतरी जबाबदार माणूस हवं. तिला काय हवं नको ते बघाय. जबाबदार माणूस आणि तुम्ही असे टिंगल करू नको ग. अगं दारू पिणारा असलो म्हणून काय झालं ग? अजूनही जबाबदारी पेलायची ताकद आहे माझ्यात. हा, तुमचा भूतकाळ दैदिप्यमान आहे, यात काही वादच नाहीये. पण कुठलं हॉस्पिटल आहे ते माहितीये? कुठं आहे हॉस्पिटल ते माहितीये? मोठे अगं संजीवनी हॉस्पिटलात ना. तुम्हाला कोणी सांगितलं? आता ते जाऊ दे ग, पण नाव तेच आहे का नाही हॉस्पिटलचं तेवढं सांग. हे काय इथं आपल्या घराच्या मागचं बोळ आहे, तिथनं सरळ गेलं 2 किलोमीटर की चौक लागतो. चौकीतनं डाव्या अंगाला वळलं की आलंच की संजीवनी हॉस्पिटल. अगं असं काय करते? कोल्हापुरात लहानाचा मोठा झालोय मी. तिथला रस्ता माझ्या पायाखालचा आहे ग. मला कठीण आहे वय हा पत्ता शोधोय काय? हो तर, पण घराच्या बाहेर पडला की तुमची पावलं वळणार ती दारूच्या गुत्त्यावर. बास झाला. जायचं आणि आउट हाऊस मध्ये मुकाट पडून राहायचं. अगं ऐकून तर घे चालू. अगं 1 मिनिट. जर हॉस्पिटलमध्ये पाऊल जरी ठेवलात ना
तर लक्षात ठेवा माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. आणि तिथे सत्याजित आहे. तिथे लोकांसमोर तमाशा नकोय मला. जा. सत्य ड्रायव्हर तिथं मग मी नाही जात. काय मला बघून चिडवतो आणि फुकटचा तमाशा करेल का तिथं लोकांसमोर. नाही मी नाही जात. त्यापरीच इथं माझ्या आउट हाऊस मध्ये बसून देवाकडे प्रार्थना करेन मी. देवा माझ्या सुनाच्या तब्येतीला आराम पडू दे रे बाबा, आराम पडू दे. मी इथंच बसून प्रार्थना करतो. इथंच बसून करतो. तुम्ही निघालात तरी चालेल आता. नाही, इट्स ओके मिस्टर मुधोळकर, आय एम फाईन. अहो नाही पण खरंच ठीक आहे. मिस्टर मुधोळकर आपणच का? आपल्याला डॉक्टरांनी बोलवलं. हॅलो. तुम्ही जाऊन या, मी बसते इथे. अहो पण तुम्हाला कुणीतरी थांबायला हवंच नाही इथे. आमच्यामुळे खूप अडचण होते तुमची. असं काही नाही, माझी काही तक्रार नाही. आलो. सत्यजित कुठे आहे? मिस्टर मुधोळकर डॉक्टरांना भेटायला गेलेत, येतील इथे. तुम्ही इथे काय करताय? मी इथे मंजिरीताईंना भेटायला आली. मग झालं बघून? नाही, आय मीन मंजिरीताई आराम करतायत आणि मिस्टर मुधोळकर. मला वाटतं तुम्ही इकडनं निघालात तरी चालेल. बाहेरच्यांनी इथे थांबायची काय गरज आहे? फॅमिली मेंबर्स पैकी कोणीतरी असायला हवं. मी आले ना आता, तुम्ही निघा. येस, राईट, निघते मी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आलात तेव्हा मी थांबण्याची काहीच गरज नाहीये. बरोबर आहे तुमचं. बाय द वे, आपली त्या दिवशी भेट झाली पण ओळख नाही होऊ शकली. मी अनघा राजे. आपण? मी प्रिया मोहिते. गेले 3 वर्ष झाली मी मुधोळकरांच्या घरात राहते. माझी आई शालिनी मावशीची खूप चांगली मैत्रीण होती. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही मिस्टर मुधोळकरांची मानलेली बहीण का? काय? सॉरी, म्हणजे मावशीचा मुलगा. आपल्याकडे नाती फारच कॉम्प्लिकेटेड असतात नाही. मी फक्त माणुसकीच्या नात्यानेच इथे थांबले होते. हो, भेटला डॉक्टरांना? सगळं ठीक आहे ना? हो, त्या हेच सांगत होत्या की आता परिस्थिती आटोक्यात आहे, त्यामुळे एखादा माणूस इथे थांबलं तरी. सत्यजित, हो, मी आता निघते मिस्टर मुधोळकर. प्रिया आली तेव्हा मी कशाला थांबू उगाच. म्हणजे घरची माणसं असताना बाहेरच्यांची काही गरज नाही ना. या. मी निघते. मंजिरीताईंची काळजी घ्या आणि त्यांना सांगा मी आले होते म्हणून. थँक्स फॉर एव्हरीथिंग. प्लीज मिस्टर मुधोळकर, काही लागलं तर मला कळवा प्लीज. या. बाय. बाय. ओ प्रिया, बाय. नाईस टू सी. सेम हिअर. सत्यजित, अगं तू का आलीस आत्ता इथे? म्हणजे आत्ता इथे कोणीच येण्याची गरज नव्हती. गरज नव्हती म्हणजे काय? मी इथे तुला भेटायला आले.
तू इथे एकटाच होतास म्हटल्यावर मला यायला नको का? माझं कर्तव्य आहे ते. सत्यजित, मंजिरी आजारी आहे. प्रिया, हे हॉस्पिटल आहे, आपलं घर नाहीये. तू बस ना शांतपणे तिथे, बस. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, एक्सक्यूज मी, दिस इज साइलेंस जोन. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. How is your missus? My friend, philosopher and guide. How is she? Is she better? दादा, तू. Yes, myself, दादासाहेब होळकर, my better half मंजुषा होळकर आणि आमचे प्रिय सहाय्यक सन्माननीय संख्ये आम्ही खास आलो आहोत इथे भेटीला. काय काम काय तुझं इकडे? चल निघ निघ. बघा आता, अहो कामापुरता मामा असं तांबडे बाबांनी आम्हाला अजिबात शिकवलेलं नाहीये. अहो आमच्या वहिनी आजारी आहे, त्यांची तब्येत बरी नाहीये, आम्ही त्यांना बघायला आलो. त्यांना कसं वाटतं ते बघायला आलोय आणि तुम्ही आम्हाला जा जा असं काय म्हणता? हे बरोबर नाही. मिसेस, गो इनसाइड, आस्क हर इज शी फीलिंग बेटर ऑर नॉट. शी अंडरस्टँड इंग्लिश. मुलगी शिकली, प्रगती झाली असं आम्ही नाही, असं तांबडे बाबा सुद्धा म्हणत नाही. असं रिक्षाच्या पाठीमागे दिलेलं असतं, नियम आहे म्हणून. गो इनसाइड. जब भेजी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. एक चेहरे. काय आहे? तुला निघ म्हणून सांगितलं ना. What happened, Mr. Mudholkar? I just sang a song and she is my old friend. काही माणसानं एवढं बैलवेळ असतं कामा नाही. आणि ही बाई काय लायकीची तुम्हाला माहित नाही. आमच्या मिसेसनी तुमच्या निवासस्थानी मोठा थिसीस वाचला होता, तरी पण तुमचे आईज नॉट ओपन. ठीक आहे, आता तुम्ही आमच्यापेक्षा कमी हँडसम आहात, पण दॅट हार्डली मॅटर्स. त्यात आमचा काही दोष नाही. पण तुम्ही मुलींच्या बाबतीत थोडं लक्ष घातलं ना, तुम्हाला यांच्यापेक्षा चांगली बाई मिळेल. हो? बाई काय, मुलगी मिळेल. कारण ही बाई दगाबाज रे है, दगाबाज रे, तेरे नैना बडे दगाबाज रे. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मुधोळकर, आता तुम्ही डॅडी होणार आहात. पाहिलं, आम्ही आमच्या मित्रांच्या शुभ अशुभ कार्याची कशी नोंद ठेवतो ते. तेव्हा आता आमच्या वहिनींना रेस्ट घ्यायला सांगा, कारण रेस्ट इज बेस्ट. आलात बाईसाहेब, आलात बाईसाहेब, भेटलात वहिनींना? हो. काय सांगितलं त्यांना? काळजी घ्या असं सांगितलं. व्हेरी गुड. बहिणींना काळजी घ्या सांगितलं. व्हेरी गुड. सरांना हाय करा. मुधोळकर कोचिंग क्लासेसचे मालक, चालक, संचालक, तुमचे गुरुजी. ऋतू 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 ऋतू. तो नमस्कार झाला. हाय करा. ते हाय. हाय. चला. ओहो, आय हॅव फॉरगॉटन व्हेरी बिग थिंग टू गिव्ह यू. वहिनींना द्या. महिलांना फुलं फार आवडतात.
तांबडे मामा यांना माफ करा. ते काय करतात कसं वागतायत त्यांना माहित नाही. त्यांना आठवत नाही मागच्या वेळेस तुम्ही त्यांचे पाय तोडले होते. कदाचित ते विसरले.